हाय नमस्कार सगळ्या भाऊ बहिणींना. चला भाऊ बहिणींनो, झालं का सगळ्याचं जेवण? माझं जेवण झालं. अगं शांत राहा. तर आताच मसाला टाकलाय. कुठं आहे आज दाजी? तुमचा घरी आहे. नवरा म्हणणारा, माझा नवरा म्हणणारा. तर ती कुठतंय आज मसाला. मी बसली इथं, मला शिवायच्या जम्पर मशीनच आहे, तर शिलायचं काम चालू करायचं. तर काल भाऊ बहिणींनो, मी एक काल व्हिडिओ टाकला होता, आपला जेवताना व्हिडिओ टाकला होता. मसाला कुटून आल्याच्या नंतर आपली घाई गडबडीत जेवण चाललं होतं आणि घाई गडबडीत जेवत जेवत आपला व्हिडिओ बनवला. कारण की काय होतं माहिती आहे का, एवढ्या ह्याच्यात काय व्हिडिओ बनवायला ही होत नाही, टाइम होत नाही व्हिडिओ बनवायला. त्याच्यामुळं गडबडीत बनवला व्हिडिओ आणि टाकला. मसाल्याची दिवसभर ही कामं राहतात मिशनीची ह्याची, मग व्हिडिओ काय बनवायला टाइमच भेटत नाही. तर त्यातल्या त्यात मी आपलं जेवताना बनवला. तर त्याच्यावर मी काय कमेंट बघितल्याच नव्हत्या बरं का. कारण की काय झालं, मी एकदा ही झालं की परत मग व्हिडिओवर जाऊन बघतच नाही. परत दुसऱ्या दिवशी व्हिडिओ काढायच्या टायमालाच काय आपलं किंवा मोबाईल हातात घेतल्यावरच काय भावा बहिणींची काय प्रतिक्रिया आहे त्याच्यावर दिसती. आणि आता युट्यूबचं सिस्टीम बी निघालंय ना. पहिल्या कसं सगळ्या कमेंट दाखवायच्या, तसं वाईट स्टुडिओ तसे आता दाखवत नाही. त्या युट्यूबने सिस्टीम पण बदललेलं आहे, त्याच्यामुळं काय कमेंट व्हिडिओवर गेल्याशिवाय काय दिसत नाही त्या. तर त्याच्यावर बऱ्याच अशा प्रतिक्रिया टिप्पण्या केल्यात लोकांनी. आता टिप्पण्या तर करतच असतात, जीवनाच्या प्रत्येक ह्याच्यावर टिप्पण्या तर चालूच असतात भावा बहिणींनो. चांगल्या जीवनावर बी टिप्पणी असतात, वाईट जीवनावर बी टिप्पणी असतात. अजून कसं आहे, रडलं तरी टिप्पणी असतात, हसलं तरी टिप्पणी असतात, नटलं तरी टिप्पणी असतात, नाही नटलं तरी टिप्पणी असतात. टिप्पण्या करणं ही लोकांचा एक आदतच पडून गेलेली आहे काय लोकांची. आता कायांच्या चांगल्या टिप्पण्या असतात त्या, कायांच्या वाईट टिप्पण्या असतात त्या. तर तुम्ही तर बघितलंय, मी टिप्पण्या करणाऱ्या लोकांना पहिली जरा म्हणजे त्यांच्या टिप्पण्यावर उत्तर पण देत होती. पण अलीकडे मी स्वतःला जरा समज घातली आणि आवर घातलाय स्वतःला. कसं असतं, मी विचार केला की बाबा कधी पण आहे ना, टिप्पण्या करणाऱ्याला आहे ना एक म्हणजे त्याचं एक ही असतं, काय म्हणतात, सवयीचा परिणाम. चांगलं वागलं तरी तो टिप्पणीच करणार आहे, वाईट वागलं तरी टिप्पणीच करणार आहे, ही मला कळालं. त्याच्यामुळे मी स्वतःला आवर घातला अलीकडे आणि टिप्पण्या उत्तर मी कमी रेंज मध्ये आता द्यायला चालू केलंय. तर कालच्या व्हिडिओवर ज्यावेळेस मी जेवण केलं त्याच्यावर मला टिप्पण्या आल्या ते बरं का, की आयत खायची हिला सवय लागली, आयत खाती. तर त्या टिप्पण्या करणाऱ्यांना मला सांगावं असं वाटतंय की मी आयत खाती पण पोटात तुमच्या का म्हणून दुखतं या, बराबर का नाही? माझ्या लेकी मला आयत घालते, ते तुम्हाला कुणी आयत घालत नाही का खायला? आणि राहिली गोष्ट, मी आयत खाऊन खाऊन जाडी म्हैस झाली या. तर माझं घर परपंच चालवाय कोण हे टिप्पण्या करणाऱ्या बायका येतात का? तुम्ही सांगा भाऊ बहिणीनो, बरोबर बोलती का चुकीचं बोलती? ह्या जे बाया आहेत ह्या बाहेरच्या, ह्या मला एवढं जी कमेंट आता ह्या टिप्पण्या करून सांगतात की आयत खाती, हिला आयतच पाहिजे, आमकच पाहिजे आणि पुरींलाच राबवून घेते. अहो माझ्या लिकी येतं, माझ्या लिकी बघतात मी दिवसभर काय काम करते, किती काम करते, तेव्हा ते मला देते ते आयत तुकडं. मला का त्रास होतोय घेण्यान देण्याचं? आता मी त्यांना लहानाच्या मोठ्या करायला काहीतरी त्रास घेतलाच असेल ना, तेव्हा मला आयत अनपाणी भेटतंय. तुम्ही का त्रास घेता करून बरं घेण्यान देण्याचा? बघा आता मागितलं मी जेवाय तरी मला आयत ताट येईल, ती बी जी मी मागल त्यांना खायला करून ती मला त्या देत्याल. मला माझा देव माझ्या बऱ्यावर हाय, माझं नशीब चांगलं हाय की माझ्या लेकी समजूदार आहे, त्या मला समजून घेते, त्या मला आयत जेवण आणून देते, त्या मला घरातलं कामाचं कुठलं टेन्शन नसतं या. घरातली कामं सगळ्या पुरीच करते त्या. मी फक्त 4 पैसे कमवायचं बाहेरचं काम करते, बाकीचं दुसरी मी कामं घरातली सोडून दिल्यात किती दिवस झालं. पण ह्या टिप्पण्या करणाऱ्या बायकांच्याच पोटात दुखतंय भाऊ बहिणीनं. आता तुम्ही सांगा, लेकी माझ्या आहेत, माझ्या लेकी मला नाही आयत घालणार तर काय शेजाऱ्या पाजाऱ्याला जाऊन घालते का?
आई तर खायला पण नशीब लागतं. काहीतरी माझं पुण्य असल तेव्हा देवाने मला अशा लेकी भेटल्या तर आई तर ताटी येत या. तर आता एक जणीची अशी बी कमेंट होती की लेक नाही म्हण बरं आहे, नाही तर सुनाला राबू राबू घेतलं असतं. आता काय आहे बोलायला भाऊ बहिणीनं, सुनाला राबू राबू घ्यायला जसं माया घरी काम असेल तसं तर करावंच लागलं असतं सुनाला बी. हा, जसं माया लेकी करते तसं तिला बी करावंच लागलं असतं की. हा, त्यात काही एवढं विशेष वाटायची गोष्ट नाही. हा, तर कशाला एवढा त्रास करून घेता राण्यांनो बिनकामाचा. लेकी माझ्या इथं मला आयतं करून घालते त्या, मला आयतं ताट देते त्या. कशाला विनाकारण त्रास करून घेता तुम्ही. आपल्या घरातलं बघा, तुम्हाला नसलं कुणी आयतं देत तर गप बसा. कारण की देव जी देतो ना ती आपल्या कर्मावर सगळ्या गोष्टी देत असतो आपल्याला. मला तर आता पंचायती करायला लोकांच्या येत नाही त्या भाऊ बहिणीनं. मी काय पंचायती कुठानं करत बसत नाही कुणाचं. माझं दिवसभर माझ्या कामाच्या ह्याच्यात असते मी. आता ही टिप्पण्या करणाऱ्याला वाटतंय तिला मोठं पुण्य करतंय लोकांवर टिप्पण्या करून, पण ती त्याच्या पापाचा एक हिस्सा आहे. त्याच्या जीवनातल्या जी पाप आहे ना त्याचा हिस्सा आहे तो टिप्पण्या करणं. हा, तोंडाव सडे तोड बोलणं आणि टिप्पण्या करणं ह्यात जमीन आसमानचा फरक आहे. कळलं का? तर माझ्या आयतं खाण्याचं मी जाड होण्याचं टेन्शन घेऊ नका. हो का, मी अजून लय जाड झालेली आहे. माझी तब्येत अशी स्ट्रॉंग झालेली आहे, भरपूर अशी स्ट्रॉंग झाली तब्येत माझ्या लिकींच्या जीवाव. माझ्या लिकी मला आयतं करून खायला घालते ते. जी मन मागल मी ती. अंड मागितलं अंड करते ते, बेसन पोळी मागितली बेसन पोळी करतात, कालवण काय जे मी मागल ती घालते ते. तुम्ही तर बघितलं या, मला सांगायची गरज नाही. मी किती दिवस झालं मी स्वयंपाक माझ्या मनाला आलं तर करते, नाही तर मी स्वयंपाक करत नाही. माझ्या पुरी स्वयंपाक सगळा करते ते. शाळेत जाताना सुद्धा ते स्वयंपाक करतात. अजून काय सांगू मी. काय सांगू अजून. तर कसं आहे माहितीये का, जगावर टिप्पण्या करत बसण्यापेक्षा आपल्या ह्याच्यात आपण काय सुधारणा करू शकतो ही बघा. माझी सुधारणा करायला मी खंबीर आहे. व शेवटी ज्याचं त्याचं जीवन ज्याला त्याला सावरायचंय बरोबर का नाही. माझ्या नशिबात हाय आयतं खायचं मी खाती. ज्याच्या नशिबात असलं आयतं खायचं ती खात असल. ज्याच्या नशिबात नाही त्याने आपलं कशाला आपलं घेण्या देण्याची बुडाला आग लावून घ्यायची. लेकी माझी आहे तर मला घालणारच आहे ते, विषय नाही. आता पुढचा विषय हो का, म्हातारं व्हायच्या आधीच मी आयतं खायचं माझं जी स्वप्न असतं वय झाल्यावर म्हातारपणात आयतं खायचं असतं ती मी पूर्ण करून घेतलंय तरुणपणातच. कशाला टेन्शन घेता. टिप्पण्या करणाऱ्या लोकांना सांगते मी भाऊ बहिणींनी, बरोबर बोलते का चुकीचं तुम्ही सांगा. आता माझ्या लेकी मला आयतं घालते त्याने त्रास कुणाला होतोय ह्या लोकांना. आयतच खातीन, जाडीत झालीन, भदाडीत झालीन, अमकीच झालीन, तमकीच. आता एकाची मी महाग बी एक कमेंट वाचली होती महाग बघा, बऱ्या म्हणजे आता मागच्या व्हिडिओवर, की ह्यांचा जन्म खायासाठी झालाय बरं का. आता त्याला बी लय दिवस झालं मी उत्तर दिन म्हणते, पण मला हे नाही कामाच्या राड्यात काय मला टायमिंगच नाही भेटलं त्याला उत्तर द्यायला. तर आता आमचा जन्म खायासाठी झालाय. आता त्याला एक बोलायचंय मला की बाबा तू काय खाऊन तुझा जन्म कशासाठी झालाय, तू कशासाठी धरत्रीवर आलाय तेवढं सांग बरं. हा, आता हे तर जेवढ्या बी माणसांनी जन्म घेतलाय ना, ह्यो जेवढा बी धरत्री उतरलेला माणूस आहे ना, प्रत्येक जण पोटासाठीच एवढं कष्ट करतोय, नाही तर कशासाठी करतोय. ही जी एवढं जीवाची वडाताण करायची ही कशासाठी करायची, खायासाठी नाही करायची तर कशासाठी करायची. आता ह्यो काय वाऱ्यावर जगतय का भाऊ बहिणीने. असं जी कमेंट करणार आहे ह्यांचा जन्म खायासाठी, जन्म खायासाठीच होतो जीवनात काहीतरी करायसाठी, बाकी कशासाठी होतो. या जन्म जी होतो ती खायला, आणि त्या खाऊन जी खाल्लेला आहे ना त्याच्या आधारावर जीवनात काहीतरी करण्यासाठी जन्म होतो. पण आपण काय करतोय, खातोय आणि लोकांचं धुणं धुत बसतोय, एवढं कुठानं करत बसतोय. ही कुणी आपल्या बुडाखालचा अंधार बघावा मग जगाला ज्ञान पाजळत बसावं, बरोबर का नाही. आता मी देत नाही कमेंटला रिप्लाय, पहिल्यासारख्या शिव्या देत नाही,
मी शिव्या द्यायचं बंद केलंय. आता बरीच माझी भाऊ बहीण चांगली व्हिडिओ बघणार आहे तर ती मला म्हणतात पूनमताई शिव्या देऊ नका, तसल्या लोकांच्या नादाला लागून आपण आपलं ही करू नका, म्हणजे तसल्या लोकांच्या नादाला लागू नका. मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहील अशी भाऊ बहीण मला म्हणते ती. काय त्यांच्या नादाला लागायचंय. म्हणून मी आहे ना स्वतःला भाऊ बहिणीनं कंट्रोल करते. तरी असं वाटतं एक दिवस अशी जवळ असते तर नुसतं बुचकुळ्या काढा वाटते. त्या अशी लोक आहेत आवाज त्यांना चांगलं बघू वाटत नाही आणि वाईट बघू वाटत नाही. हा एखाद्या बारेला मला काय म्हणायचं, काय चुकलं तर सांगा ना, अधिकाराने सांगा. कारण की मी तुम्हाला आपलं फॅमिली मानते, मग तुम्ही बी आपली फॅमिली मानून मला सांगा. आपल्या कुटुंबातला एखादा सदस्य सांगून की पूनमताई तुमचं इथं चुकतंय म्हणून. तुम्ही प्रत्येक गोष्टीला जर जी ही वाईट बोलणारे लोक आहेत ना भाऊ बहिणीनं, ही प्रत्येक गोष्टीलाच अशी बोट ह्यांची ताटच आहे ती उभा राहिलेली, अशीच उचलते ती. सदा ना कदा ह्यांची अशीच बोट उचललेली आहेत. हा अशी बोट उचलूनच आहे ती ही लोक. त्यांना आहे ना काही फरक पण पडत नाही. ही सदा नकाला तुम्हाला सांगायचं ह्यांचं कसं झालंय, उठर चिंदान त्योच धंदा. उठायचं, खायचं, प्यायचं आणि आपलं ह्याला बोल वाईट, त्याला बोल वाईट, त्याला बोल वाईट, त्याला बोल वाईट असं करत दिवसभर बसायचं. दिवसभर हीच धंदा आहे ह्यांना. लोकांच्या नावाच्या पंचायती करत, म्हणजे लोकांच्या पंचायती करत बसायचं. माझ्या आयत्या खाण्याचा ह्यांना प्रॉब्लेम व्हायला लागला. मी कमवून माझ्या लेकरांना घालते, ते मला आयतं करून घालतात. त्यात विशेष वाटायसारखं काय? मला नाही वाटत काय विशेष वाटायसारखं आहे का. काय विशेष वाटायसारखं काहीच नाही. त्यामुळे एवढं टेन्शन घेऊ नका. विनाकारण टेन्शन घ्यायचं नसतं.